आंबा काजू बागायतदार संघटनेचे अध्यक्ष काका डोके आणि त्यांच्याबरोबर खंबीरपणे साथ देणारे शिवसेना युवा सेनेचे या विभागाचे प्रमुख गणेश गावकर यांच्या संकल्पनेतून आज अणुऊर्जा विरोधातली ही समिती उभी राहिली आणि त्या समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या जलसमाधी समारंभाला प्रथम जलसमाधी घेण्यासाठी तयार झालेले सन्माननीय राजू शेट्टी साहेब, त्याचबरोबर आमचे जानकर साहेब, आमचे आमदार वैभव नाईक, साक्षीताई विलास, आमचे सर्वच मान्यवर पदाधिकारी, रत्नागिरीवरून आलेले बाबा साळवी, उपस्थित मान्यवर पत्रकार आणि बंधू भगिनींनो, खरं म्हणजे अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात लढा देणाऱ्या लढ्यातला मी सर्वात अनुभवी असा कार्यकर्ता आहे. राजापूरच्या जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात लढा सुरू केला, त्यानंतर रिफायनरीचा लढा उभा राहिला, त्याच्यामध्ये सहभागी झालो, जैतापूरच्या अणुऊर्जामध्ये सहभागी झालो आणि आता पुन्हा एकदा देवाभाऊने ह्या कोकणवासियांसाठी नितेश भाऊच्या सांगण्यानुसार हा विषारी प्रकल्प आणायचा जो प्रयत्न केला, त्या या लढ्यामध्ये सुद्धा आम्ही तेवढंच सहभागी होणार आहोत. खरं म्हणजे हा लढा साधा सुद्धा नाही. तुम्ही राजापूरची रिफायनरी बघा, जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प बघा, आता कुंभवडा असेल किंवा आजूबाजूच्या गावामध्ये झालेली यापूर्वीची रिफायनरी बघा, आताचा अणुऊर्जा प्रकल्प बघा. काय मला कळत नाही सरकारचं डोकं फिरलंय की काय, नेमकं जाग्यावर तरी आहे का? तुम्ही काय मागितलं की आमच्या एका आंब्याच्या झाडाला फक्त 5,000 रुपये द्या, फक्त 5,000 रुपये, एका काजूला फक्त 3,000 रुपये द्या. जास्त काय मागितले नाही, 5,000 आणि 3,000 रुपये. सोनं झालंय 1.5 लाख रुपये तोळा, त्याच्यामध्ये 5,000 रुपये म्हणजे काहीच नाही. पण त्यांनी 5,000 3,000 सोडा, त्यांनी केवढा मोठा राजा उदार झाला. त्या 5,000 3,000च्या ऐवजी हे राज्यकर्ते म्हणाले की तुम्हाला आम्ही शेकडो करोड रुपये देऊन टाकतो, करोड रुपये देऊन टाकतो, आणि त्यासाठी त्यांनी अणुऊर्जा प्रकल्प देऊन टाकला. मग असे डॉक्टर सावंत साहेबांनी सांगितलं तर खरंय, अत्यंत अभ्यासूग्रस्त आहेत ते. अणुऊर्जा हा बोलायला जरी छोटा शब्द असला तरी सुद्धा संपूर्ण मानवजात नष्ट करणारा प्रकल्प म्हणजे अणुऊर्जा प्रकल्प. आता हे नारायणराव राणेंना नाही कदाचित समजणार. नितेश राणे मंत्रिपदाच्या घमेंडीत असतात, त्यांना सुद्धा समजून घेण्याची तेवढी त्यांची कुवत नाही. त्यांनी धमकी दिली, ठीक आहे जो विरोध करेल त्याला राणे स्टाईलने आम्ही संपवून टाकू. राणे स्टाईल म्हणजे काय श्रीधर नाही, राणे स्टाईल म्हणजे काय मंचेकर? अरे असल्या धमकी आम्ही रत्नागिरीच्या त्या सगळ्या प्रकल्पाच्या वेळेला अनेक वेळेला ऐकलं आणि घालून ठेवलं खाली. नारायण राणेंच्या आणि नितेश राणेंच्या धमक्या आम्हाला नवीन नाही आहेत. हिंमत असेल तर ह्या राणे स्टाईलचा प्रताप त्यांनी राजू शेट्टी साहेबांवर करावा, विनायक राऊतांवर करावा आणि जानकर साहेबांवर करावा, वैभव नाईकांवर करावा. तुमच्या लाठ्या काठ्या पोलिसांच्या पडतील त्यावेळेला पडतील, पण राणे स्टाईलने जरा लोकांच्या जीवन मरणाचा लढा जर तुम्ही संपवण्याची भाषा करत असाल तर आम्ही सुद्धा मेलेल्या आईचं दूध प्यालेलं नाहीये बाबांनो. आमचं सुद्धा धमनीमध्ये रक्त आहे, आमच्या सुद्धा धमनीमध्ये रक्त आहे. आमची भूमी कशी वाचवायची, आमच्या भूमिपुत्रांना कसं वाचवायचं, त्यांचं रक्षण कसं करायचं. अरे अणुऊर्जा म्हणजे काय, ही पिठाची गिरण वाटली काय किंवा काजू प्रोसेसिंग प्लांट वाटला काय? मगाशी तुम्ही टेक्सटाईल पार्कचा उल्लेख केला. मी खासदार असताना ऍग्रीकल्चर पार्लमेंटरी कमिटीमध्ये होतो, त्यावेळेला मी कोकणामध्ये टेक्सटाईल पार्कची मागणी केली. दुर्दैवाने केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर दिलं की तुमच्याकडे कापूस कुठे आहे.
मी म्हटलं इचलकरंजीला आहे की टेक्सटाईल पार्क, 150 किलोमीटर खाली आलं तर त्याच्यामध्ये काय बिघडलं? बस टेक्सटाईल पार्क द्यायचं नाही, गारमेंट फॅक्टरी गारमेंट पार्क द्यायचं नाही आहे, सोलर एनर्जी पार्क उभा करा म्हणून सांगितलं, तिथे द्यायचं नाही. आज जैतापूर मध्ये हजारो हेक्टर जमीन अणुऊर्जेच्या नावाखाली संपादित केली, कंपाऊंड घातलं आणि आता फक्त तिथे भूत आणि देवचारच राहतात, बाकी कोण माणसं जातच नाही तिथे, बाकी कोण जात नाही. पण जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या निमित्ताने ज्यावेळेला लढा उभा होत होता, दुर्दैवाने ह्या पोलिसांनी गोळी घातली आणि आमचा 28 वर्षाचा तबरेज तिथे मृत्युमुखी पडला. त्याच्या बलिदानातून, तबरेजच्या बलिदानातून जैतापूर प्रकल्प जमीन जरी त्यांनी हडप केली तर प्रकल्प आम्ही होऊ दिला नाही आणि म्हणून आंदोलनाची तीव्रता ही अधिकाधिक करावी लागेल. रिफायनरीचा प्रश्न आला राजापूरच्या, त्या रिफायनरीच्या वेळेला सुद्धा खास करून हे जे प्रकल्प येतात बाबांनो, मगाशी तुम्ही सर्वांनी सांगितलेलं आहे, प्रकल्प यायच्या अगोदर दलाल लोक येतात, प्रकल्प उशिरा येतो पण दलालांचे सुळसुळाट सर्वप्रथम सुरू होतो. म्हणून ते काल काळोखात त्याचे काय बॅनर वगैरे लावले ना, हे सगळे दलालांचे धंदे आहेत. एक वेळ तो प्रकल्प परवडला, एक वेळ तो प्रकल्पाचा मालक परवडला, परंतु प्रकल्पाची रेटारेटी करणारे दलाल कधी परवडणार नाहीत. पण गावागावामध्ये जे दलाल असतील ना, या दलालांवर प्रथम बहिष्कार टाकण्याची तयारी प्रत्येक गावावाल्यांची असली पाहिजे. हे दलाल फसवतात, मेलेल्या माणसाला जिवंत करतात, खोट्या नाट्या सह्या करतात आणि तुमच्या जमिनी हडप करतात. राजू शेट्टी साहेब, तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, जानकर साहेब, केवळ कोकणातल्या 5 जिल्ह्यातल्या 1300 ग्रामपंचायतीवर यांनी MSRDC बसवलं गेल्या वर्षी. MSRDC तुम्ही कधी ऐकलंय? दोघे जाणते, तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत. ह्या गावखेड्यातल्या ग्रामपंचायतीच्या जागी MSRDCचा कारभार करायचा आणि त्या MSRDCचा प्रमुख नवी मुंबईमध्ये बसवायचा. एकटा त्याच्या विरोधात मी त्यावेळेला आवाज उठवत होतो, एकटा. या MSRDC केवळ कोकणात का आणतात, या मुंग्यामध्ये तुम्ही का आणतात, हिंदळमध्ये का आणतात, हा विषय मी त्यावेळेला उपस्थित केला होता. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, MSRDC आणली आणि ग्रामपंचायतीचे अधिकार कमी केले की ह्या उपटसुबानं आपल्या गावामध्ये यायला सोपा मार्ग मिळतो. तुमच्या परवानगीची गरज नाही सरपंच साहेब. त्यांनी जे काही बोरिंग वगैरे करायची होती ना, ती त्या MSRDCच्या अधिकाऱ्यांच्याकडून तत्वता मान्यता घेतली सुद्धा. त्यामुळे ह्या संपूर्ण जवळजवळ 1200 ग्रामपंचायती ह्या नाममात्र ठरलेल्या आहेत. त्यावेळेला सुद्धा लढा उभारला पाहिजे होता. दुर्दैवाने कोणी गांभीर्याने घेतलं नाही. आमच्यावर थप्पा मारतात आणि आम्ही प्रत्येक प्रकल्पाला विरोध करतो. प्रकल्पाला विरोध करण्याशिवाय यांना काय धंदा नाही. ते नवीन एक पोपटपंची करणारे आता झालेत ना आमदार, जमिनीच्या दलालांचा मोठा बादशाह, त्यांचा तो धंदा. अरे हा अणुऊर्जा प्रकल्प आणता म्हणजे नेमकं काय आणता हो? मगाशी सुद्धा तारापूरचा उल्लेख जो केला डॉक्टर सावंत, तुम्ही खरा येतो. तारापूर पालघर मध्ये मी प्रत्यक्ष पक्षाचं काम करतो, जाऊन त्या बाजूला घरोघरी बघाल तर तुम्हाला कॅन्सरचे पेशंट दिसतील. घरोघरी प्रत्येक वाडीमध्ये किमान 2 तरी कॅन्सरचे पेशंट या अणुऊर्जा प्रकल्पाच्या आजूबाजूच्या गावामध्ये निर्माण होतात. अणुऊर्जा म्हणजे मानवजात नष्ट करणं तर आहे, परंतु प्राणी जात सुद्धा, जनावर सुद्धा नष्ट करायची. हे विष अणुऊर्जेच्या माध्यमातून तुम्ही कोकणात आणू इच्छिता आणि कोणाच्या भल्यासाठी? ते दिल्लीवाल्यांनी आज संपूर्ण कोकणातली भूमी जी हडप केलेली आहे, दोडामार्ग पासून वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, देवगड ते राजापूर ते अगदी पालघर पर्यंत हजारो हेक्टर जमीन आज दिल्लीवाल्यांनी हडप केलेली आहे, विकत घेतलेली आहे आपल्या गावातल्या दलालांच्या माध्यमातून. आपल्या पूर्वजांनी तयार ठेवलेली जमीन तुम्ही तपासून घ्या बाबांनो. सरपंच महोदयांना विनंती करेन, तुमच्या गावाच्या सगळ्या रेकॉर्ड तुम्ही त्या तपासून घ्या. आपल्या गोरगरीब जनतेची जमीन या दलालांच्या माध्यमातून कोणाच्या घशात तर घातली गेली नसेल ना, इकडे पाहण्याची आवश्यकता आहे.
आज अणुऊर्जा तुम्ही देताना फार मोठं औदार्य केल्यासारखं सांगताय. काय केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असं विचारतात विनायक राऊत आणि वैभव नाईक यांनी. काय केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी? होय, आम्ही केलंय. आज सुद्धा आम्ही अभिमानाने सांगू, उद्या सुद्धा सांगू, मरेपर्यंत सांगू. या सिंधुदुर्ग जिल्ह्याकरता 1000 कोटीच्या तरतुदी सहित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंच्या माध्यमातून दिलं आणि सुदैवाने या वर्षीपासून 100 डॉक्टर दरवर्षी या सिंधुदुर्गाला मिळायला सुरुवात झालेली आहे. 100 डॉक्टर. आज या वर्षी 94 डॉक्टर्स आहेत. पुढच्या वर्षीपासून 100 डॉक्टर दरवर्षी या सिंधुदुर्गाला देणं ही साधी सुधी गोष्ट नाही. त्यासाठी डोक्यात काहीतरी असावं लागतं. फक्त पैशाने मतं घेतली म्हणजे फार काय कमाल बुद्धी आली असं होत नाहीये. हिंमत असली पाहिजे. लोकांच्या हितासाठी काय असलं पाहिजे हे सांगण्याची हिंमत असली पाहिजे. अरे सरकार या दलालांचं जे आहे त्या दलालांच्या हितासाठी सरकार काम करत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या रक्षणाची भूमिका घेऊन रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी या लोकप्रतिनिधींची आहे. परंतु दुर्दैवाने सध्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हे तिन्ही लोकप्रतिनिधी म्हणजे या धनदांडग्यांचे लाचार बनलेले आहेत आणि म्हणून आमच्या या गावातल्या लोकांचे मुर्दे पाडण्याचं तुम्ही पाप करत असाल तर या पापाचे भागीदार किंवा पापाचे वाटेकडे तुम्हाला आम्ही होऊ देणार नाही. आमच्या जीवात जीव असेपर्यंत हा अणुऊर्जा प्रकल्प या ठिकाणी येऊ देणार नाही म्हणजे नाही. ही घोषणा नव्हे तरी प्रतिज्ञा, शपथपूर्वक प्रतिज्ञा आम्ही या ठिकाणी घेतोय. कारण अणुऊर्जेचे दुष्परिणाम जे आहेत त्या दुष्परिणामापासून आमच्या गरीब कोकणी माणसाला जीवदान देणं हे आमचं कर्तव्य आहे. भले आम्हाला फार काय नाही मिळालं तर चालेल, पण एक वेळची रोजीरोटी जी मिळते प्रामाणिकपणे ती रोजीरोटी तरी चांगल्या पद्धतीने मिळावी यासाठी आमचा निसर्ग, कोकणचा निसर्ग कायम राखण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या सुंदर आणि सडलेल्या कोकणामध्ये अणुऊर्जा सारखा भस्मसात करणारा, भूमी भस्मसात करणारा प्रकल्प जर आला तर मगाशी सांगितलं ते खरं आहे. अणुऊर्जा प्रकल्प कदाचित दुर्दैवाने मुंडक्यामध्ये आणायचा प्रयत्न करतील, पण त्याचे दुष्परिणाम हे पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूरच्या सुद्धा काही गावांना त्याचे दुष्परिणाम भासवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून केवळ मुंडक्यामध्ये अणुऊर्जा होतोय, हिंदळ्यामध्ये अणुऊर्जा होतोय, आम्हाला काय करायचंय असं समजून कोकण वासियांनी किंवा सिंधुदुर्ग वासियांनी तसं समजू नका बाबांनो. हिंदळा आणि मुंडगे म्हणजे आपला गाव सुद्धा तो भस्मसात करण्याचा प्रकल्पाचा तेवढा मारा होऊ शकतो. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करावं लागेल. आंब्याला तर 220च्या पुढे तर गेलेच नाही. आणि म्हणून तुम्ही सांगितलं ते खरं आहे. केवढा मोठा राणा भीमदेवी थाटामध्ये पालकमंत्र्यांनी घोषणा केली, मी वाढवून देणार. काय दिलं? मालवणी भाषेमध्ये आता एक शब्द चांगला होता पण ते उच्चारत नाही. हे दिलं काय असं म्हणतो ना आपण, ते झ वरून शब्द आहे ना तो. तुझ्या हातात आहे काय? तुझ्या हातात आहे काय? उंची किती, बुद्धिमत्ता किती, त्या खात्याचं पॉवर किती तुझ्याकडे, बजेट किती, केली रोरो सर्व्हिस झाली बंद. ती परवडणारी होती का? 9,000 रुपये तिकीट बोटीतून येताना, 9,000 रुपये तिकीट. अरे विमानाचं तिकीट 2,800 मोप्याला, 2,800 मोप्याला, बरोबर ना संजयराव? आणि इथे 9,000 रुपये बोटीत. दुर्दैवाने नाही, कोकणच्या या देवदेवतांची ताकद एवढी जबरदस्त आहे. कोकणला फसवणारे प्रकल्प आमच्या देवदेवताच पाण्यात उडत असतात आणि म्हणून ती बुडाली. म्हणून बाबांनो, अजून राजेश शेट्टी साहेबांचं भाषण व्हायचंय. आम्ही जलसमाधीला गाऱ्यानं माझ्यापेक्षा आहे गाडी बरोबर असत ना. नाही, गाऱ्यानं तर घालू भयात. आमचा देव आमच्यासाठी मोठा होता, बरोबर ना? तो घरचा देव असेल, गावचा देव असेल, कुलदेवता असेल, हे सगळे देवदेव आमच्यासाठी मोठे असत. आणि देवचार पोचले, आम्ही देव पूजले.
हो ना. आणि पहा देवा महाराजा तू रामेश्वर कुणकेश्वरा, तर ह्या तू दशक्रोशीचं रक्षण करता, ह्या कोकण भूमीचं रक्षण करता, ही तुझ्या कृपेने उभी राहिलेली कोकण भूमी, आणि कोकण भूमी नष्ट करण्यासाठी आता काय राक्षस इलेले असत, आणि त्या राक्षसांच्या माध्यमातून अणुऊर्जा प्रकल्प येत असा. अणुऊर्जा प्रकल्प किती घातक असा तो सावंत साहेबांनी सांगितलं असा. अख्ख्या जगाने जो अणुऊर्जा प्रकल्प नाकारलो, अमेरिकेत नाही, रशियात नाही, थायलंड नाही, कुठे खरंच नाही, तो प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्प आमच्या या कोकणातल्या हिंदळे, मुणगे आणि राजापूरमध्ये येऊ घालतात. त्यांच्या दलालांका पोचण्यासाठी, त्यांचे खिसे भरण्यासाठी. तर जे जे या भूमीला नष्ट करणारे प्रकल्प असे घेऊन येतील त्यांना त्यांची जागा दाखव, आणि अणुऊर्जा प्रकल्प ह्या अरबी समुद्रामध्ये बुडवून टाक रे महाराजा. घराला घातलंय कसा, तू ऐकलंस कसा, आणि पावल्याशिवाय तू राहणार नाही, माझ्या खात्री आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.